मैत्रिणींनो, आपल्याकडे कितीही साड्या असल्या तरी आपल्याला त्या साड्यांमध्ये नवनवीन भर टाकण्याची सवय असते. आणि साड्या त्या मग वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या वस्तूंनी बनलेल्या किंवा वेगवेगळ्या प्रांतात किंवा वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये बनलेल्या साड्या ह्या जर आपल्या वॉर्डरोब मध्ये असल्या तर मन कसं एकदम छान वाटतं. तर आजची आपली जी नवदुर्गा आहे तिला भेटण्यासाठी आपण आलेलो आहोत. खास अकोलेकरांसाठी हँडलूम म्हणजे हँडलूमच्या माध्यमातून बनलेल्या साड्या ज्या संपूर्ण भारतभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बनतात त्या अकोल्यातल्या आपल्या सगळ्या साडी प्रेमी मैत्रिणींसाठी तिने उपलब्ध केलेल्या आहेत. द मिरारी लाईट हे एक नवं वेंचर आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये, अकोला शहरामध्ये सुरू झालेलं आहे. मला माहिती नाही की आपण सर्वांनी तिथे भेट दिलेली आहे का, पण आजचा हा आपला एपिसोड बघितल्यानंतर तुम्ही नक्की तिथे भेट द्याल आणि द मिरारी लाईफ व्हेंचर मध्ये अवेलेबल असणाऱ्या हँडलूमच्या वेगवेगळ्या साड्यांची रेंज तुम्ही आज माझ्या बरोबर अनुभवणार आहात. चला तर आजच्या या नवरात्री स्पेशल नवदुर्गा एपिसोड्स मध्ये आपण भेटणार आहोत प्रांजलीला. मैत्रिणींना आपल्या बरोबर आहे प्रांजली, द मिरारी लाईफ व्हेंचरची सर्वेसर्वा, जिने जोधपूर इन्स्टिट्यूट मधून आपली बॅचलर कंप्लीट केलेलं आहे फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये आणि विशेषतः हँडलूम या विषयाला प्राधान्य देत तिने आपल्या अकोलेकर साडी प्रेमी महिलांसाठी विविध साड्यांचं व्हेंचर इथे उभं केलेलं आहे. तर तिच्या बरोबर आज आपण अधिक काही जाणून घेणार आहोत हँडलूम साड्यांबद्दल आणि तिने जे बॅचलर्स केलेलं आहे तर या हँडलूम साड्या संपूर्ण भारतभरामधून तिने आपल्यासाठी उपलब्ध करण्याचं खरं कारण काय हे सुद्धा आज आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार प्रांजली, तुझं आमच्या नवरात्री स्पेशल नवदुर्गा कार्यक्रमामध्ये मी खूप खूप स्वागत करते. आणि द मिरारी लाईफ इथे आज आम्ही भेट दिलेली आहे. तर सगळ्यात आधी मला इथे येताना या नावाबद्दलच आश्चर्य होतं की द मिरारी लाईफ म्हणजे नेमकं काय. तर द मिरारी लाईफ हे जे मी सिलेक्ट केलेलं आहे हे एक लॅटिन शब्दापासून मी इन्स्पिरेशन घेतली आहे, ज्याचा अर्थ असतो टू एम्बॉडी समथिंग मिरॅक्युलस नाहीतर मॅजिकल. सो माझा असा विचार होता की मला माझ्या जे पण मी साड्या बनवेल, आपली इंडियन क्राफ्ट्समॅनशिप इतकी जास्त रिच आहे, इतकी जास्त मॅजिकल आहे, तर मला तसं माझ्या हर एका कलेक्शन मध्ये डिपिक्ट करायचं होतं आणि त्यामुळे मी माझं नाव द मिरारी लाईफ असं ठेवलं. येस, मला तुला सांगताना खूप आनंद होईल की आपल्या अकोला शहरामध्ये जितक्याही आमच्या मैत्रिणी आहेत, म्हणजे जितका पण साडी प्रेमी असं कोणालाच म्हणता येणार नाही की साडी ही आवडत नाही, कारण साडी प्रत्येकीच्या आयुष्यातला खूप अविभाज्य घटक आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या कपाटात, आपल्या कबर्ड मध्ये कितीही साड्या असल्या तर कुठल्याही महिलेला त्या कमीच वाटतात. पण स्पेसिफिक काही काही महिला अशा असतात की त्यांना काही साड्या ज्या विशिष्ट धाग्यांपासून बनतात किंवा विशिष्ट पद्धतीनं बनतात, त्यामध्ये पैठणी असेल किंवा त्यामध्ये कांजीवरम सिल्क असेल, अशा असंख्य प्रकारे बनणाऱ्या साड्या ह्या स्पेशली घालायला आवडतात. त्यातलाच हँडलूम हा प्रकार तू सध्या हाताळते आहे. तर या हँडलूम बद्दल बोलताना तू काय सांगशील. हँडलूम चा जर आपण एकदम सिंपल भाषामध्ये अर्थ बघितला तर तो असतो हातमाग. ज्या पण साड्या हाताने विणल्या जातात त्याचं जे मोटिफ असो, बॉर्डर, बॉडी, पल्लू, जितकं पण त्याची प्रोसेस असते पूर्ण हाताने केल्या जाते.
आपण साडीच्या काठाला टॅसल बघतो, ते सुद्धा हाताने केलेले असतात. यांनाच आपण हँडलूम साड्या म्हणतो. आणि आपण भारतभरामध्ये जर का बघितलं तर भारतामध्ये अगदी काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत कापडाला विशेष महत्व आहे आणि त्या भागातल्या हवामानानुसार ते कापड घातलं जातं. तर आता या हँडलूम मध्ये जो द मिरारी लाईफने आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे, तर इथे येणाऱ्या साड्या कुठून कुठून आलेल्या आहेत? आता ज्या आमच्या साड्या आहेत त्या राजस्थानमध्ये बनत आहेत, जयपूरमधनं. आमच्याकडे कच्छमध्ये बनत आहेत, भुजोडीमधनं. MP मध्ये पण बनत आहेत, चंदेरी, आणि काही आमच्या तेलंगणामध्ये सुद्धा बनत आहेत. बरोबर. तर असे सध्या आम्ही 4 ठिकाणांवरनं आमच्या साड्या बनवतो आहेत. आणि बेंगॉल पण आमचं एक असं ठिकाण आहे जिथे की आमच्या खूप साऱ्या कॉटनच्या लिनेनच्या साड्या बनतात. ओके. आणि ज्या प्रकारे आपण ऐकलं की भारतातल्या वेगवेगळ्या भागातनं ह्या साड्या आपल्याला द मिरारी लाईफ मध्ये प्रांजलीने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर त्याचे जे कारागीर आहेत, आणि जेव्हा इथे मला यायचं होतं त्या अगोदर मी मिरारी लाईफ बद्दल हे ऐकलं होतं प्रांजलीकडून, की वेगवेगळ्या कारागिरांकडून स्पेसिफिक एक ऑथेंटिक वस्तू किंवा ऑथेंटिक साडीच इथे आलेली आहे. तर ह्या कारागिरांबद्दल तू काय सांगशील की आपल्या इथे या व्हेंचरला ते उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचं काम तिथे कसं चालतं? तर जी प्रोसेस स्टार्ट होते ती माझ्यापासून, मी जे त्यांना रॉ मटेरियल देते, जे पण मी त्यांना यार्न्स देते, यार्न्स आपले येतात लोकल मार्केटमधनं. पर्टिक्युलर जो एरिया असतो तिथला जर तुम्ही कॉटनचा धागा घेतला आणि दुसऱ्या कोणत्या स्टेट मधला घेतला तर खूप फरक येतो. तर आपल्याला त्याच जागेवरचा तिथलाच लोकल धागा त्यांना द्यावा लागतो आणि मग त्यांना डिझाईन द्यावं लागते आणि मग ते आपल्या डिझाईनच्या हिशोबाने आपल्याला साडी रेडी करून देतात. बरोबर. तर आपण असं म्हणू शकतो की प्रांजलीच्या माध्यमातून त्या लोकांची जी कला आहे ती, ज्याप्रमाणे आपण एखाद्या पर्यटनाला जातो आणि तिथून ती साडी विकत घेऊन येतो आणि ते एक विशेष असतं त्या भागाचं म्हणून आपण विकत घेतो, पण काही हरकत नाही, बऱ्याच वेळा आपलं कुठे जाणं होत नसेल तर ते सगळे प्रकार आता आपल्या इथे अकोल्यात उपलब्ध आहेत. तर आता ज्याप्रमाणे तू सांगितलं की असंख्य प्रकार हँडलूमचे आपल्या जवळ आहेत, पण या हँडलूम मध्ये अतिशय कमी भावापासून तर सगळ्यात जास्त भावापर्यंतच्या साड्या कशा आणि कोणत्या कोणत्या आहेत? आता माझ्याकडे ज्या टिश्यू कॉटनच्या साड्या आहेत ती माझी स्टार्टिंग रेंज आहे, जी स्टार्ट होते 2800 पासनं. आणि 2800 पासून स्टार्ट झालं की मग कॉटनच्या साड्या माझ्याकडे अगेन 2800, 3400 टू त्या मग 5000, 6000 पर्यंतच्या आहेत, जसं जसं त्याचं टेक्निक डिझाईन असेल. कारण की एक स्पेशालिटी ही आहे की आपण ज्या साड्या बनवतो त्या आपण युज्युअल डिझाईनच्या जागी जी आपली मॉडर्न जनरेशन आहे, ज्यांना काहीतरी सोबर क्लासी तशी टेस्ट पाहिजे असते, आपण तशा डिझाईन्स आणायचं ट्राय करतो. तर ते सगळे डिझाईन, त्याचं काय मटेरियल आहे, सिल्क यूज होत असेल, लिनेन यूज होत असेल, तर त्या हिशोबाने माझ्याकडे 20,000 पर्यंत साड्या आहेत. ओके. तर मला असं वाटतं की आपण आता प्रांजलीकडून जाणून घेतलेलं आहे की तिने खूप सुंदर साड्या आपल्यासाठी अवेलेबल केलेल्या आहेत. तर त्यांना प्रत्यक्षात आपण बघणार आहोत की त्यांनी त्यामध्ये कोणत्या कोणत्या रेंज आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आणि स्पेसिफिकली सध्या नवरात्र सुरू आहे, तर नवरात्रीसाठी तू काय सांगशील सगळ्या मैत्रिणींना की त्यांनी या हँडलूम मधले कुठले प्रकार घातले पाहिजे किंवा त्यांच्यासाठी ते का खूप स्पेशल असतील? मला असं वाटतं नवरात्री स्पेशल असेल तर आपण काहीतरी जे गुजरात मधनं येत असेल, पर्टिक्युलरली जे कच्छ रिजन मधनं येत असेल, आपण असं काही घालू शकतो. आपण भुजोडीच्या साड्या घालू शकतो, जे की विणायला ऍटलीस्ट 4-5 हफ्ते लागतात. त्याच्यात हाताने मिरर वर्क होते, जे की नवरात्रीमध्ये खूप सुंदर दिसते. तर येस, आपण मिरर वर्क, भुजोडी या टाईपच्या साड्या घालू शकतात आणि ते खूप कलरफुल सुद्धा असतात. कलरफुल आणि सोबर, जशी तुम्ही टेस्ट असेल तुम्ही तशा हिशोबाने भुजोडीच्या साडीज कॅरी करू शकतात. आणि सध्या आपण बघतोय की तिने सुद्धा एक सुंदर साडी घातलेली आहे, तर त्या साडीबद्दल काय सांगशील? या साडीला कशा पद्धतीनं बनवलं जाते? ओके. सो ही जी साडी आहे ही चंदेरीची साडी आहे, ही कॉटन सिल्क मध्ये बनलेली आहे आणि याच्यामध्ये ही जी विविंग झालेली आहे, याच्यात जितके पण मोटिव्ह बनले हे सुद्धा त्यांनी हाताने बनवलेले आहे. ओके. आणि जी जरी यूज केलेली आहे ही पण टेस्टेड जरी यूज झाली आहे. ही आलेली आहे आपली MP मधून, चंदेरी मधून बनवून.
ओके. आणि त्याच्यासोबतचा जो ब्लाउज तिने मॅच केलेला आहे तो पण त्यातलाच की आपण ब्लाउजचं काही वेगळं कलेक्शन ठेवतोय? आपल्याकडे ब्लाउजचं रेडीमेड ब्लाउजेसचं पण कलेक्शन आहे. याच्यासोबत मी चंदेरीच्याच कापडामध्ये माझा ब्लाउज बनवून घेतलेला आहे. बरोबर. आणि आपण तसे कॉटनचे पण पेअर करू शकतो, नाहीतर साडी सोबत पण ब्लाउज पीस येते, तर आपण त्याचे पण फॅन्सी वेज मध्ये स्टिच करून ब्लाउजेस घालू शकतो. ही खूप कम्फर्टेबल आहे आणि खूप ब्रीदेबल आहे, तर याला घालून काहीच डिस्कम्फर्ट नाही होत. बरोबर. तसंही आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साडीला विशेष महत्व आहे. नऊवारी साडी, त्यानंतर सहावारी साडी. आणि मला असं वाटतं की प्रत्येक सणासुदीनुसार आणि प्रत्येक उत्सवांनुसार आपण साडींचे वेगवेगळे पॅटर्न ट्राय करतो आणि त्यातल्या त्यात आपल्या अकोल्यामधल्या जितक्या मैत्रिणी आहेत त्या नवीन ट्राय करायला अजिबात घाबरत नाहीत किंवा नवीन ट्राय करत राहणं त्यांना फार आवडतं. मला हे नक्की आवडणार की आज हा आपला एपिसोड बघितल्यानंतर अशा असंख्य मैत्रिणी आहेत की ज्या तुला भेट देणार आहेत, कारण त्यांची आवड मुळात तू जपलेली आहे आणि तू त्यांच्यासाठी खूप काही इथे नवीन आणलेलं आहे. फक्त साड्याच आपल्या इथे या व्हेंचरला आहेत की त्या व्यतिरिक्त काही ड्रेस मटेरियल्स किंवा दुपट्टे यांचं सुद्धा आपल्या इथे कलेक्शन आहे? सध्या तरी मी साड्याच मॅन्युफॅक्चर करतेय, बट नेक्स्ट समर कलेक्शन पासून माझ्याकडे ड्रेसेस आणि बाकी गोष्टी पण येतील. येस. तर आता आपल्याला मला असं वाटतं की आपण संपूर्ण तिच्या या सगळ्या व्हेंचरला एक फेरफटका मारूया आणि जाणून घेऊया की काय काय विशेष या साड्यांमध्ये आहे आणि कोणते कोणते कापड आणि कोणकोणते रंगसंगती आपल्याला या व्हेंचरमध्ये पाहायला मिळणार आहे. साड्या इथे आपल्याला डिस्प्लेला बघायला भेटतील आणि प्रत्येकाचा रंग, हँडलूम म्हटलं की रंग आणि त्यांचं टेक्स्चर याच्या प्रेमात आपण लवकर पडतो. आणि त्यातल्या त्यात मला असं वाटतं का ते इथे जवळपास सगळ्या मिक्स हँडलूम साड्यांची रेंज आहे. स्पेसिफिक मला असं म्हणायला आवडेल की बघ ज्या मनाच्या जवळचा एक सध्या ही साडी आपण घेतोय आहे, ती साडी या साडीबद्दल काय असायची, कारण त्याचं टेक्स्चर कम्फर्ट आणि सॉफ्ट आहे. आता ही जी साडी आहे ती आमच्या चांगल्याचे जे दिवस असतात त्यांच्यामध्ये बेंगॉल मध्ये शांतीपूर हे असे ठिकाणी आमच्या साड्या बनतात. तर याच्यामध्ये जनरली आपण बघतो की 2 पेडल जे पायाने ते यूज करतात साडी बनवण्यासाठी, त्याच्या जागी या साडीमध्ये त्यांनी 4 पेडल आणि ही आपली प्युअर 100% कॉटन मध्ये ही अशी साडी आणि कुठल्याही ऋतूमध्ये घालण्यासाठी आपण याला हात लावल्यावरच कळतं की कुठल्याही ऋतूमध्ये घालण्यासाठी ह्या साड्या इतक्या कम्फर्टेबल असतात आणि आपण कधी पण वेअर करू शकतो ना. त्याला प्रेसची गरज असते ना, तसं त्याला वॉशेबल किंवा वॉश करण्यासाठी नॉर्मली वॉश करून. येस. आणि याची रेंज काय असेल? याची रेंज आहे 4500. त्याच रेंज मध्ये आपल्याला काही बेंगाली साड्या बघायला मिळतात आहे. हा जो टेक्स्चर आहे त्या बेंगॉलचा साड्या, हा टेक्स्चर आपल्याला बंगाली मुलांच्या अंगावर पाहायला मिळतो आणि एक वेगळंच रिचनेस. काय म्हणतात, बंगालची जी संस्कृती आहे त्यामध्ये मी असं ऐकलेलं आहे की महिलांच्या हातामध्ये सध्या कुटुंब प्रमुखाचा दर्जा हा त्यांच्या असतो. त्यामुळे तिच्या अंगावरची साडी ही तेवढीच काय म्हणतात उबाबदार आणि तिला ते तेवढं सगळं सांभाळण्यासाठी कम्फर्ट देणारी असते. पुन्हा आणखी काही साड्या ज्या आणखी वेगवेगळ्या प्रकारे बनवल्या गेलेल्या आहेत. त्याची पहिलीच ही जी राणी कलरची साडी आहे त्यामध्ये बारीक वर्क केलेले ही टिकली वर्क दिसते आहे. बरोबर. याला कसं व्ह्यू केलं जाते किंवा कसं तयार केली जाते? आता ही जी साडी आहे याच्यामध्ये हे ज्या पण आपल्याला सिक्वेन्स दिसतील ह्या आपल्या कारिगरांनी हाताने त्या धाग्यामध्ये टाकलेल्या आहे. तर तुम्ही किती पण वेळा वॉश करा, हाताने तुम्ही त्याला सरकवायचे ट्राय करा, ते निघतील नाही, त्या तशाच राहतील. आणि ह्या साड्या अशा आहे की तुम्ही पास ऑन पण करू शकता तुमच्या नेक्स्ट जनरेशन. येस येस. दॅट इज द बेस्ट थिंग अबाउट दिस. आणि साधारण त्या साड्या तयार होत असताना किती वेळ लागतो किंवा काय किती वेळ त्या घेतात एका व्यक्तीला? आता जर डिझायनिंगचं म्हटलं तर त्या प्रोसेस पासून आमची एंड साडी बनायला आम्ही ऍटलीस्ट 6 मंथचा टाइम घेतो. आणि जर आपल्याला या साडीची फक्त लेबरचा जो टायमिंग असतो तो पकडला तर तरी पण आपल्याला लाईक 4 वीक्स तर मिनिमम लागतो. स्टार्टिंग फ्रॉम द यार्न,
मग त्याचं डाईंग, त्याची विविंग आणि त्याच्यानंतर त्याची जी पूर्ण फिनिशिंग होते ते बनायला, ते रेडी व्हायला पूर्ण आपल्याला ऍटलीस्ट 4-5 हफ्ते द्यावं लागतं. म्हणूनच त्याला हँडल असं म्हटलं जातं, कारण एक एक धागा जो असतो त्यातला तो मन लावून विणला गेलेला असतो आणि कोणत्या कारागिराला तेवढा वेळ सुद्धा लागलेला असतो. आणि खरंच आहे की ज्या पद्धतीने तू सांगितलं की काही साड्या अशा असतात ज्या आपल्या पूर्वापर आजी नंतर आईपासून आपलं, आणि सध्या आपण बघतोय तो पण ट्रेंड आहे की साड्यांपासून वेगवेगळे काहीतरी डिझाईन बरोबर आपण बनवून त्याचे ड्रेस फ्युजन काहीतरी घालतो असतो. तर अशा ह्या साड्या, आणि त्यातल्या त्यात हा एक सुंदर प्रकार आणखी इथे दिसतो आहे. हा बेंगॉली साडीचाच प्रकार आहे मला असं वाटतंय, पण याला काय म्हणतात? आता या साडीला तर आपण कॉटन साडीच म्हणूया, बट यामध्ये फक्त आम्ही असं केलेलं आहे की थोडी मॉडर्न डिझाईन टाकायचं ट्राय केलेलं आहे. सो आम्ही चेक्स मध्ये मल्टी कलर डिझाईन टाकून त्याच्या पल्लू मध्ये आणि बॉडी मध्ये सिक्वेन्स टाकलेला, तर याचा आपल्याला एक मॉडल दिसेल. बट हे जी साडी बनवली आहे ती आपल्या जामदानी वीवर्स कडनं बनवली आहे, बट ही अशी रेंज आहे की सगळे जण घालू शकतील, एक अफोर्डेबल रेंज, हे पण हँडलूम मध्ये. तर आपल्याला ही साडी 3400 पडली, जेव्हा ती एक हँडलूम साडी. त्या बाजूचा जो रंग आपल्याला दिसतोय हार, शक्यतो हा रंग जेव्हा डोळ्याला जितका शांत दिसतो घातल्यानंतर, पण आपल्याला तेवढं ते सोबरनेस त्या साडीचं फील येतं. त्या साडीचं नाव आहे, या साडीचं नाव चांद सितारा आहे, कारण की यामध्ये आपण इक्लिप्स, स्टार्स आणि मून याच्यापासून इन्स्पायर होऊन ही डिझाईन बनवलेली आहे. आता ही जी टेक्निक आहे ही प्रॉपर जामदानी टेक्निक आहे. याला जर तुम्ही क्लोजली बघसाल तर तुम्हाला दिसेल की यामध्ये प्रॉपर विविंग झालेली आहे. आणि जर आपण याला टर्न केलं, जर टर्न करून आपण याला बघितलंच तर आपल्याला दिसेल की यामध्ये कुठेच धागा कट नाही झालेला आहे, धागा सगळीकडे आपल्याला कंटिन्युअस दिसेल. तर हँडलूमची ही ओळख आहे की जिथे पण तुम्हाला एक छोटं मोटिव्ह दिसेल ते कधीच कटलेलं नसेल, ते नेहमी कंटिन्युअस असेल. तर ही झाली आपली जामदानीची चांद सितारा साडी. ही एक साडी जी रंग आणि तिचा काठ, काठापदरांच्या साड्या ह्या विशेषतः कुठल्या तरी कार्यक्रमांना किंवा यांनाच आपण घालतो. पण हा जो कॉटन मधला काठपदर आहे याला मला असं वाटतं नारायण पेठ साडी असं म्हणतात. बरोबर. याची काय विशेषता आहे? आता नारायण पेठ साड्या ह्या ज्या बनतात ह्या एका ठिकाणावर आम्ही बनवून घेतो जिथे की एकच फॅमिली राहिलेली आहे जे की ह्या साड्या बनवतात. तर ह्या येतात सिरसिल्ला डिस्ट्रिक्ट मधून, जे येते आपलं तेलंगणामध्ये. तिथे आमचा वीवर आहे हरिदास, तो आमच्यासाठी ह्या नारायण पेठच्या साड्या बनवतो. जसं जसं आम्ही डिझाईन घेतो तशा तशा ह्या रेडी. तर यात सुद्धा आमच्याकडे खूप प्रकारचे कलर्स आहेत, सोबत स्वीट, काही ब्राईट, ग्रीन आणि कुठल्याही वयोगटातल्या मुलीला हा प्रकार खूप सुंदर दिसतो. स्पेसिफिकली आता आजकाल कॉलेजेसमध्ये मुली साडी दे किंवा आपण काहीतरी जेव्हा सेलिब्रेट करायचं असतं तेव्हा अशा प्रकारची काठापदराची साडी तुम्हाला हँडल करायलाही खूप सोपी जाते आणि घालायलाही तेवढीच सोपी असते. हे खूप सुंदर रेंज साड्यांच्या द मिरारी लाईफ मध्ये उपलब्ध आहेत. आणि आपण ही साडी बघूया, त्याचं कलर कॉम्बिनेशन आणि त्याचं टेक्स्चर. तर आता ह्या साड्या ज्या आहेत त्या 2700च्या रेंजच्या. तर याला एक कॉलेज गोईंग मुलगी सुद्धा घालू शकते, एक डॉक्टर असो, इंजिनियर असो, एक घरातली लेडी असो, प्रत्येक वयोगटातल्या महिलांसाठी आणि विशेषतः कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या मुली. एक्झॅक्ट. मी ज्याप्रमाणे म्हटलं की साडी हा एक असा आउटफिट आहे की कुठल्याही महाराष्ट्रीयन महिलेला त्यामध्ये कम्फर्टेबली वावरता येतं आणि त्याच्यात प्रचंड प्रेमात सगळ्या जणी सगळ्या महिला असतात. त्यानंतर आता ह्या ज्या कॉटन मलमलच्या साड्या आपण बनवतोय त्या अगदी लाईट वेट आणि ह्या 1500च्या रेंजच्या. सो इट्स व्हेरी इझी टू कॅरी, इतके पण घालू शकतात. त्यानंतर आम्ही ह्या थोड्या वेगळ्या कॉटन मध्ये सुद्धा डेव्हलप केलेल्या आहेत. त्या 3 कलर्स मध्ये अशा साड्या आहेत, त्या 3200 to 3040 अशा रेंज. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याकडे असे निऑन कलर झाले आणि आपण हे टिश्यू बॉटल हे आपले 2800च्या रेंजच्या ह्या अशा साड्या सुद्धा आपल्याला अवेलेबल. कोणत्या पण फेस्टिवलला, सेलिब्रेशनला इझिली कॅरी करू. त्याच्यानंतर त्या जामदानीवर त्याच्या विपिंग केलेल्या आहे, त्यामध्ये आपण छोटे छोटे पोकेट्स यूज केलेले आहेत.
थोडी मॉडर्न कंटेम्पररी डिझाईन. हे आपल्याला अराउंड 4000च्या रेंज. त्यानंतर आपल्याकडे अशा सुद्धा साड्या आहेत ज्या 1800च्या रेंजच्या आहेत, ज्या की आपण विस्कॉस मध्ये तयार केलेल्या असतात. विस्कॉसचे मटेरियल आहे की ते आपलं बोर्ड बल्क पासून येतोय. तर ह्या झाल्या. त्याच्यानंतर काही अशा प्लेन साड्या झाल्या ह्या पण आपल्या 1800च्या रेंज. तर ह्या आपण प्युअर कॉटन मध्ये आणि याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा वेफ्ट आणि एक्स्ट्रा वॉर्फली थ्रेड सुद्धा मध्ये टाकले आहेत. तर ते खूप एलिगेंट ज्या पद्धतीने प्रांजली सांगले आहे की याचं मॅन्युफॅक्चरिंग करत असताना याच्यामध्ये काय वापरले, तर ह्या ज्या डिझाईन आहेत ह्या त्या कारागिरांना तो सुचवत असते. हो, ही एक डिझायनरच आहे. त्यामध्ये सगळ्या माझ्या क्रिएशन्स असतात. जे आपण बघू शकतो की फक्त प्रत्येक साडीचा बेस हा कॉटन आहे, पण त्या कॉटन मध्ये पण जर एखादी गोष्ट ऍड ऑन केली तर ती साडी किती सुंदर दिसू शकते. प्लेन व्हाईट साडीमध्ये ही जी लाईन यामध्ये ऍड केलेली आहे. तर या साडीला त्या एका त्या लाईन्समुळे ती काहीतरी एक वेगळा प्रकार त्याचा दिसतोय. बरोबर. ज्यामध्ये की आपण पूर्ण साडीवरती चेक्स बनवून थ्रेड एम्ब्रॉयडरी मी ती साडी बनवली. हा पण प्रकार खूप गोड आणि पुन्हा तसाच की वापरण्यासाठी तितका कम्फर्टेबल आणि त्यावर विणलेले जे हँड एम्ब्रॉयडरी आहे. तर आपण बघतो की खूप आधीपासून आपल्या आईंना आजींना विणकाम शिकवलं जायचं. म्हणजे कला ही कधीच आउटडेटेड होत नसते. आपण जर का या प्रकारे त्या कलेचा उपयोग केला, हे सगळं पहिले कुठेतरी टेबल क्लॉथ किंवा पडद्यांवर दिसायचं, पण साडीवर सुद्धा इतकं सुंदर त्याचा लुक येऊ शकतो. हे आपल्या खऱ्या अर्थानं तर आपल्या महिला किंवा आपल्या आजी आई ज्या विणकाम करायच्या त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. आणि आणखी एक खास गोष्ट ही आहे की जे याचं बेस कापड आहे लिनेन, हे आपलं कापड अँटीबॅक्टेरियल आहे. कारण जेव्हा आपण प्युअर लिनेन वापरतो तेव्हा त्याचा हा गुण असतोच की तो अँटीबॅक्टेरियल असतो. म्हणजे आपल्या शेतकरी महिलांना आपण बघत असतो शेतात काम करतात, काटे किंवा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती याच्यामधून चालत असतात, पण हे करत असताना सुद्धा त्या स्वतःच्या त्वचेची काळजी, स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेतात. म्हणजे आपल्या कपड्यांमध्ये, आपल्या पेहरावामध्ये ह्या गोष्टीला सुद्धा खूप महत्व आहे की त्या गोष्टी आपल्या स्किनसाठी किंवा आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी सुद्धा तेवढ्या चांगल्या असल्या पाहिजे. तर या सगळ्याचा विचार हँडलूम मध्ये केला पाहिजे. हँडलूम मध्ये मोस्टली आपण नॅचरल मटेरियल्सच यूज करतो. साड्यांबरोबर स्टायलिंग साठी महत्वाचा आणखी एक प्रकार म्हणजे ब्लाउज. ते आपण बघतो आहोत की रेडीमेड ब्लाउजला प्राधान्य दिलं जात आहे आणि सध्याच्या फॅशन मध्ये कुठल्याही महिला ह्या रेडीमेड ब्लाउज असं काही डिझाईन करणं पसंत करतात की कुठल्याही साडीबरोबर लगेच मॅच होऊ नये. आणि आपल्याकडे आता असे असंख्य ब्लाउजचे प्रकार उपलब्ध असतात की ते अनेक प्रकारच्या साडीवर घालता येतात. तर पिरारी लाईफचं ब्लाउजचं सुद्धा कलेक्शन प्रायमरीने उपलब्ध ठेवलेलं आहे की जे उपलब्ध असणाऱ्या साड्यांबरोबर तुम्ही असे काही बेसिक कलर आणि अशा काही बेसिक पॅटर्न आहेत की जे तुम्हाला इथे असणाऱ्या कुठल्याही साडीसोबत सहज मॅच करता येतात. त्यामुळे कोणते कोणते ब्लाउज स्पेसिफिक आहेत. जसं आता आपण बघितलं आता कॉटनच्या साड्या, त्याच्यासोबत आपण असं कॉलरचे सुद्धा हॉल्टर नेक ब्लाउज वेअर करू शकतो, जे की आपल्याला एक फॉर्मल लुक एक कॅज्युअल डे आउट साठी सुद्धा तुम्ही एक कॉलरचे ब्लाउज घालू शकता. त्यानंतर तुम्ही एक अशा प्रिंट्स कॅरी करू शकता सगळ्या साडीज. जसं की तुम्ही सुद्धा एक ब्लाउज कॅरी केले, कारण आजकाल सगळं ट्रेंड मध्ये आहे की फ्लोरल गोष्टी बरोबर प्लेन किंवा प्लेन गोष्टी बरोबर फ्लोरल असं काहीतरी मिसमॅच करून ते केलं. आणि पुन्हा हे मी म्हणेल की इथे सुद्धा कॉटन बेस आणि कुठेतरी कम्फर्टेबल कपडा वापरला गेलेला आहे. आणि आतमधून सुद्धा तुम्हाला काही फील नाही होणार, कुठला कम्फर्ट येईल, कारण आतमधून सुद्धा तुम्हाला सिलाई नाही दिली. तुम्ही अशा टाईपचे विविंग ब्लाउजेस सुद्धा घालू शकता. आता यांचं जे मॅन्युफॅक्चरिंग होतं हे आपण वेगवेगळ्या लोकांकडून आपल्या इथे उपलब्ध ठेवलेले आहे. तुम्हाला तुमच्या साड्यांबरोबर सहज होणाऱ्या तरी मॅच करतात.
कारण आजकाल बऱ्याच लोकांकडे वेळ कमी असतो. ही गोष्ट इथून विकल्यावर ही गोष्ट विकून घेण्यासाठी अजिबात आपल्याकडे कधी वेळ शिल्लक नसतो. तर त्यांच्यासाठी द मिरारी लाईफ हे व्हिज्युअल खूप परफेक्ट आहे की आपल्याला या संपूर्ण फेस्टिव्ह सीझन, कारण लगेच दिवाळी येते आहे. दिवाळीमध्ये सुद्धा इथे भरपूर काही रेंज उपलब्ध आहे की आपण इथून खरेदी करून या वर्षीच्या दिवाळीला काहीतरी स्पेशल घेऊ शकतो. तर आता सध्या आपल्याजवळ समोर जे दिसते आहे ते आहे हँडलूम साडी विणत असताना किंवा हँडलूम च्या साठी लागणारं रॉ मटेरियल जे आहे ते रॉ मटेरियल इथे ठेवलेले आहेत. काही बेसिक गोष्टी आहेत की ज्यांच्यापासूनच आपल्या अंगावर असणारा हा कपडा किंवा आपल्या अंगावर असणारे वेगवेगळे प्रकारचे जे वस्त्र आहेत ते विणले जातात. आणि प्रांजलीने मला नुकतेच सांगितलेलं आहे की काही हँडक्राफ्टेड ज्वेलरी सुद्धा ती बनवते. तर टोटली सध्या विचार जर केला तर आपण द मिरारी लाईफ आपल्याला प्रांजलीच्या माध्यमातून आपल्या अकोलेकर महिलांसाठी अशा काही आवडीनिवडींना ती प्राधान्य देते आहे की ज्या आपल्या महिलांच्या अगदी मनाच्या जवळच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये दागिने सुद्धा तिने आपल्या इथे उपलब्ध ठेवलेले आहेत. तर ह्या जो रॉ मटेरियल सगळं इथे आहे त्याच्याबद्दल काय थोडक्यात आम्हाला माहिती दे. बिलकुल. आता जसं आपण साड्यांमध्ये बघितलं तर त्या साड्यांमध्येच आम्ही जे धागे युज करतो ते ह्या कॉटनचे आहे. जसं हे कॉटन जे आहे ते मर्सराइज्ड कॉटन झालं. हे आपलं 94 काउंटचं कॉटन झालं जे आपल्या कॉटनच्या साड्यांसाठी युज होतं. आणि त्याच्यानंतर काही साड्या ज्या आपल्या बनतात त्या आपल्या डायरेक्ट बंडल मधून वेंडर्स कडनं धागे येतात. तर तसेच आपल्याकडे जे सिल्क युज होतं ते हे सिल्क युज होतं. आपल्याकडे असं रेशम सुद्धा युज होतं. हे मलबेरी सिल्क आहे. ओके. आणि हा कॉटनचा धागा आहे. काही कॉटनचे धागे आपल्याला नेहमी असे त्यांना गुंडाळल्यानंतरच त्यांना युज करावं लागतं. आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं होतं जी साडी आपण बघितली होती सिक्वेन्सची त्याचा धागा आपण असा त्याच्यामध्ये टाकतो. ओके. म्हणजे हा ऑलरेडी त्याच्यामध्ये ही कुठेतरी ती टिकली जी आहे ती ऑलरेडी अडकवून ठेवलेली असते. बघा आपण अंगावर साडी घालत असताना आणि दिवसभर त्या साडीला अंगावर घेऊन मिरवत असताना त्या साडीच्या मागे किती बारीक बारीक सूक्ष्म गोष्टी दडलेल्या असतात त्या या सामानाकडे बघून आपल्याला पाहायला मिळतात किंवा शिकायला मिळतात. म्हणजे म्हणूनच म्हणतात ना की साडी प्रेम हे काही वेगळंच असतं महिलांसाठी. बिलकुल. आणि ह्या गोष्टींबद्दल जाणून घेतल्यानंतर खरंच जाणवते की ती साडी बनण्यासाठी त्यानंतर त्या साडीला आपल्यापर्यंत येण्यासाठी कितीतरी मोठ्या प्रोसेस मधून जावं लागतं. बिलकुल बिलकुल. तर प्रांजलीला पुन्हा एकदा आपण धन्यवाद देऊयात आजच्या एपिसोडमध्ये. आणि तिने खरंच इतकं सुंदर रेंज आणि इतके सुंदर प्रकार आपल्यासाठी उपलब्ध केलेले आहेत अकोलेकर महिलांसाठी. आणि नवरात्री स्पेशल नवदुर्गा या आपल्या एपिसोड्स मध्ये आपण 9 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना भेटलो. 9 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला शक्तींना आपण जाणून घेतलं की ज्या काहीतरी नवीन करतात आहेत. त्यातलाच एक खूप महत्वाचा प्रकार होता तो म्हणजे वस्त्र प्रकार. आणि तो आपल्या प्रत्येक महिलेसाठी खूप जवळचा असतो आणि त्यातल्या त्यात साडी हा प्रकार. तर आजच्या या एपिसोडमध्ये प्रांजलीच्या माध्यमातून काहीतरी नवं अकोल्याला मिळालेलं आहे. तर पुन्हा एकदा आपण तिला धन्यवाद देऊया आजच्या एपिसोडमध्ये आणि पुन्हा भेटूया पुढल्या एपिसोडमध्ये. तोवर नमस्कार.